म्हणून मी यांना त्या दिवशी सांगितलं, मी जाहीर नाव घेऊन सांगतो की आम्हाला काय राजकारण नाही करायचं, तुमच्या सरकारला समजून सांगा की आम्हाला ठरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या, सगळे स्वारीची व्याख्या आमच्याप्रमाणे घ्या. तुम्ही सरसकट केशी मागून घेऊन म्हणले होते तुझं बरोबर आहे का, या मागं घ्या. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट आहे. सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिलेलं आहे, ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी ते घ्या. आणि आमच्या नोंदी शोधा शिंदे समितीच्या माध्यमातून. काय चुकीचं सांगतो आम्ही? काहीच नाही. मराठा आणि कुणबी एक 83 क्रमांकालाच आहे. बरं ते आमजवळ नाही, तुमची ओबीसीची यादी आमची नाही, आमचा हट्ट पण नाही. ओबीसीची जी यादी आहे त्याच्यात 83 क्रमांकाला कुणबी. त्यावेळेची आजची जी जनगणना आहे, तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय, आजची जी लोकसंख्या म्हणतो छगन भुजबळ उदाहरणार्थ 60% तर बरं 60 तर 60 जाऊ दे किंवा म्हणून तेवढी इथून पुढे 60%. आम्ही धरून 60%, समजून घ्या. मराठा धरून 60%. त्याचं जर म्हणणं असलं 40% ओबीसी लोकसंख्या, तर आम्ही मराठे धरून 40%. तेव्हा जर म्हणत असलं 80% ओबीसी तर मराठा धरून आहे. कारण 83 ला कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी. कुणबी म्हणजे हे आपल्या आजाचा गावरान शब्द होता. बरोबर. आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं, ही शेती नंतर शब्द आला. आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले कोंजोबा तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो, तर आपला पंजा आजा सांगायचा मग एकटं पोरग 15 एकर कुणबी वडीत, शेती वडीत त्याला म्हणता येत नव्हतं, कुणबी म्हणायचं. सुधारित शब्द आला शेती. जसं की आता पोरी चपलाला आपल्या आजा काय म्हणायचं, पायतान. आता सुधारित शब्द चप्पल आला, मग काय घालायचं बंद करावं आता. पुढे घराला आपल्या वाडे म्हणायचे, आता हाऊस म्हणते. आमच्या आमच्याच हाऊसवरी रेड हाऊस, लाल हाऊस, पिवळा हाऊस तिकडे ये म्हणते. मग आता वाडा शब्द बदलला, त्याला हाऊस आलं, मग राहायचं बंद करायचं का आता घरातून? नाही ना करते. पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो, आता त्याला रेस्टॉरंट म्हणते. शब्द बदल केला, त्या शब्दाचं परिवर्तन झालं, त्याला प्रतिशब्द आला. मग आता घाटला तर चहा प्यायचं बंद करावं का? त्याला हॉटेल म्हणावं, आता रेस्टॉरंट म्हणते म्हणून. ही आमची चूक नाही, आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या. तुम्ही असं म्हणू नका मी आमदार आहे, तुम्ही म्हणू नका मी आमदार आहे, यांनी म्हणू नका मी आमदार आहे. आमची तळमळ काय आहे की कोणाला वाटू नये की आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं आहे का, आम्हाला अजिबात जायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक सीट येऊन देणार तुम्हाला. खरं ते सांगतो मी, तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत, एक देऊन देणार नाही. वेळ आला तर उभा नाही करणार, ओबीसीचे निवडून देऊ, कोणाचे निवडून देऊ, सगळे एसटीचे निवडून देऊ, पण आम्ही मात्र एक देऊन देणार. तुम्हाला तळतळीने सांगतो, ही शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. आम्हाला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही, आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही, आम्हाला उभा बी राहायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं तर देणारी जागाची आम्ही जावं का नाही जावं सांगा. मग आमच्या पुढं काय पर्याय? तुम्ही नाही दिलं, देणारी जागा सत्ता आहे, मग आम्हाला तिथं जावंच लागलं ना. घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही. आमची काय चूक आहे? तसं 83 क्रमांकाची ओबीसी यादी आणि ही यादी भास्करराव जाधव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला शाहूराजांनी त्यांनी पाठवली होती, त्यावेळेस सुद्धा ही यादी फायनल झाली. 1967 साली 83 नंबरला पण मग जर ही यादी स्वातंत्र्य नसतानाच्या आधी बी फायनल झालेली, तीच यादी घेतली नाही मंडल कमिशनने. मंडल कमिशननं तीच भास्करराव जाधव साहेब होते, त्याच्या अगोदरची एक जनगणना होती, 1884ची एक जनगणना होती, 1931ची इंग्रजाची एक जनगणना होती. मंडल कमिशननं तेच गबाळ उचललेले सगळं फुकटचं, आणि ते विपिशन सरकार पुढे ठेवले. फक्त आम्हाला काट मारून ठेवलं होता. हे सत्य नाही स्वीकारत. काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो, ओबीसीचं मतदान. साहेब तुम्ही समजून घ्या आमची तळमळ. हे स्वीकारायला तयार आहे, यांना पटतंय. 83 क्रमांकाला कुणबी, कुणबी म्हणजे मराठा. या राज्यातला क्षेत्रीय मराठा मराठाचे आणि कुणबी मराठा मराठाचे दोन्ही आम्हीचे. क्षेत्रीय मराठे बी आम्हीचे, कुणबी मराठे आम्हीचे. लढायला पण आम्हीचे आणि शेती कसायला पण आम्हीचे, कोणी नाही. आम्ही इथपर्यंत लढायला गेले. आमचे आजे पणजे पूर्वज हे क्षेत्रीय मराठीच होते, शेती कसणारे पण होते. फक्त एक माणूस इथं ठेवायचे आणि अर्धे लढायला पाठवायचे. तुम्ही आमच्यात भेद नाही करू शकत. इथला कुणबी हा सगळा शेतकरी, म्हणजेच तो मराठा आणि कुणबी एक सुशील कुमार शिंदे साहेबाला पटलो, त्यांना काहीतरी आधार होता,
म्हणूनच त्यांनी कायदा पारित केलेला 2004 ला. एवढा मोठा मुख्यमंत्री माणूस काहीतरी आधार असल्याशिवाय कायदा पारित नाही करू शकत. बरं, यांना हे मान्य आहे, आमचं मान्य आहे बोलणं. फक्त ते म्हणजे कोपऱ्यात जाऊन बोलू, कोपऱ्यात ते म्हणजे ओबीसीचा मतदार देऊ. मग त्यासाठी काय आमचे वाटोळा करता का? म्हणजे तुम्हाला क्लिअर सांगायला, जसं तुम्ही आम्हाला आल्याबरोबर क्लिअर सांगितलं तसं आम्ही तुम्हाला आता क्लिअर सांगायला. हे म्हणते मग ओबीसीचं मतदान देतो, तुमच्या मतदानासाठी आम्हाला फाशीवर देता का? हे पटतंय त्यांना. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे या राज्यातला सगळा मराठा हा शेतकरी, हे त्यांना पटतंय, पण ते देत नाहीत का? ओबीसीचं मतदान. मग आता ओबीसीचं मतदानासाठी मारता का आमचे लेकर? बरं ठीक आहे, आता ओबीसीचं मतदान आहे, मराठ्याचं घ्या ओबीसीचं, मग मराठ्याचं नाही पाडणार. मग हे सरळ सरळ आहे, क्लिअर कधी झालं. तुम्ही कवा भेट नव्हते आम्हाला, तुम्ही म्हणजे 75 वर्षातले राजकारणी, हे कवा भेट नव्हते. मराठे होते 4 पक्षात. त्या टायमाला यांना माहित होतं ओबीसीचं मतदान एक गठ्ठा पुढे मराठे गेले विखरून, इकडे अर्धे तिकडे अर्धे, बाकीचे होरगुरून गोल बोलून घेऊ, काही पाहुण्याच्या नावाखाली, काही जावयाच्या नावाखाली, काही सासू सासरी नेऊन बसायचं तिकडं. जावंच बा सासरदारात मतदान नाही केलं की जाऊ उठायचं की माझं मतदान करेल. म्हणजे एवढं राजकारणी विचित्र प्राणी येते. सगळे धुण्यातले जावं धरून आणते तर सासऱ्यात तिथं बसले ना आपण आपलं निवडून येतो. आता पोझिशन बदलली, मान्यच करावं लागेल. तुम्ही जर भ्रमात राहिलात तर आता हुकलं तसं हुकल्यावर पश्चाताप होईल. म्हणजे मी तुम्हाला तिघाला पण सांगतो, तिन्ही सरकार तुमचे 3 जण आहेत, तिघांना पण सांगतो, एकाला सांगत नाही. तुम्ही जर भ्रमात राहिलात तर टायमावर काही करू काहीच होणार नाही. तुम्हाला रिअल सांगतो, लोकांनी फॉर्म भरायला सुद्धा बंद केलेला. पटून घ्या, आम्ही सांगतोय आमचे तळतं. जसं का आम्ही भाजपचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आम्ही जसं का सदस्य आहेत, इतकं पटवून सांगालो तुम्हाला. लय गरज आहे आम्हाला, खरं सांगायला मी तुम्हाला कटळा आला असेल, तुम्हाला आळस येत असेल, तुम्हाला वाटत चला उठून आता. पण तुम्हाला खरं सांगायला का आम्हाला फक्त राजकारणात जायचं म्हणजे हे लफडे झाले. मुद्द्यावर आमचं आम्ही तुम्हाला सांगतो की बरेच दिवस झालं चाललंय. मी पण 5-7 दिवस येऊन गेलो, दादा पण 2-3 दिवस गेले. हे कुठंतरी थांबावं या दृष्टिकोनातून आम्ही थोडं आणि योग्य मार्ग निघावा. मी तुम्हाला क्लिअर तुमचं ऐकून न घेता का सांगायला लागलो. लोकांची मनस्थिती तुमच्या मनात आहे ती नाही, तुम्ही समजून घ्या. तुम्ही धनगर बांधवाला सुद्धा फसलेलं आहे. तुम्ही किती नाकारलं, मी जाहीर बोलायलोय. तुम्ही किती काही म्हणले, हे बघा, तुम्ही किती काही म्हणले तरी सर्वसामान्य धनगर बांधवात नाराज. तुम्ही मराठ्यांना आता याच्यात फसवलं, या सगळे सोयरे अंमलबजावणी केसेस मध्ये या 2-3 गोष्टीत फसवलं. सांगतोय ते पटून घ्यायचं तर घ्या, नसतात तुमचं फळ तुम्हाला, आमचं फळ आम्हाला मिळणार आहे. तुम्ही पडता नाही तर आम्ही पडतो, दोन्हीपैकी एक होईल. पण तुम्ही तळतळ समजून घ्या फक्त आमची, की आमचे मरमत करण्यासाठी आम्हाला फसवलं. तुम्ही काही गोष्टी कसं दादा तुमच्या समोर बोलणं पण थोडं काही जणांची अडचण होती. पण आता मी थोडं एखादी गोष्ट थोडं ह्याच्यातनं बोलतो. थोडं तुम्हाला जरी एखादा शब्द माझा वाईट वाटला तरी मी बोलतो. ह्याच्यात काय व्हायला लागले माहिती काय, ह्याच्यात मी स्पष्ट बोलतो. सरकारची पण बोची व्हायला लागली. आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, मी मराठा महासंघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो माझी. अडचण काय व्हायला लागली, एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला चालली. म्हणजे हे तर सगळ्यालाच लक्षात येते, माया पण लक्षात येतं, सगळ्या आपल्या मराठ्याच्या पण लक्षात. विशेष फायदा म्हणजे काय आला दादा, आता सरकारनं कुठली भूमिका घेतली, विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला. म्हणून भूमिका म्हणजे आता ओबीसीतनं आरक्षण द्यायचं, समजा ओबीसीतनं आरक्षण द्यायचं बरं का, ओबीसीतनं आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आता. म्हणजे ठीक आहे, आता मी तर हा पक्ष आहे हा, ती म्हणते की तुमचं तुम्ही निर्णय घ्या दोन्हीकडनं. आता कोणी लोकसभेला फायदा घेतला ह्यांनीच बाबा सगळं. आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का, ओबीसीतनं देऊन टाका आरक्षण, हे ह्यांच्या आहेत का सह्या द्यायची तयारी करायची नाही धरून नाही ना, मग त्यांची तयारीच नाही ना. मग आता एकदा एक मराठ्यांची नाराजी घेतली, एकदा ओबीसी असं. त्याच्यामुळं कुठलं जरी सरकार असलं, मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची बरं का, कोणाचीही करत नाही तरमतारी, आता करणार नाही. फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी, जी आता सगळा महाराष्ट्र सगळ्याचाच आहे, सगळ्याच पक्षाचा आहे. ह्याच्यामध्ये मग हिकडले 3 पक्ष, हिकडले 3 पक्ष, सगळ्यांनी जी एका बैठकीला बसावं बाबा, ही आम्हाला हा निर्णय सामूहिक घ्यायचा आहे. आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे, मराठा समाजाने भोगलं, सगळ्याला मान्य. एकदाच निर्णय घ्यायचा आणि सगळ्यांनी एका छताखाली जेवून लिहून द्यावं ना तुमच्या पुढं, हे आमची ह्याच्यामध्ये तयारी. मग काय जण निघून जाते ती आणि परत वेगळंच तागेदवर बसते. ही सातत्यानं आपण बघत आलोय सगळी जण. पण जुन्या तर काढायचं नाही. आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काय केलं, हे काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काही नाही. पण आता किती जणांची प्रामाणिक भूमिका, काय जण आता प्रत्येक जण काय म्हणतोय, प्रत्येक पक्ष म्हणतोय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, प्रत्येक जण म्हणते. म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असेल,
पवार साहेबांचा पक्ष म्हणत असेल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल, भाजप म्हणत असेल, म्हणजे भाजपचं पण नाव घेतो मी, परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदादाचं, सगळ्यांचंच काय मत आहे ओबीसीतनं कसं देता येईल? उत्तर तर तुम्ही तुमचंच दिलं, आता मला द्यायचं होतं. नाही नाही, मी सांगितलं ना आता तुम्हाला. तुम्ही सगळे जर म्हणता तर मग आम्हाला कोण म्हणतात त्यांची बोलली होती, ऐका ना. आम्ही. तुम्ही द्या लिहू कोणाला? आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार आहे. तुमचं सरकार आहे. आमच्यासारखेच काय मत आहे? अरे बाबा तुमचं ऐकलं ना, आता लय वेळ मी आता ऐकलं पुरं ऐकलं सांगा नाही, ना. इथं बसलो. समजा त्यांचं दोघा तिघाचं नाही म्हणणं आहे. उद्धव ठाकरे शिवसेना, पवार साहेब शिवसेना, आणखीन एक कोण आहे त्यांचं काँग्रेस एक शिवसेना, यांचं नाही म्हणणं आहे. सत्ताधारी कोण आहे? सत्ताधारी शिंदे त्यांनी साहेब, घोंगडावर भाजप त्यांच्या आणि जाऊ द्या तिकडे खड्ड्यात, त्यांना द्या तुम्ही, द्या ना तुम्ही, द्या ढोंगरावर लाथ मारा त्यांना, द्या काढू, त्याला द्या तुम्ही. आम्हाला, आम्ही जनता आहे, आम्हाला कसं काय कारण सांगू शकता तुम्ही? ते नाही म्हणते त्याला आम्ही काय करावं? त्याला आम्ही काय करावं? तुम्हाला असं म्हणायचंय का? ऐका आता तुम्ही गच्ची. सांगा, हा, तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागली, मग तुम्हाला 106 आमदार निवडून देते तवा? ऐका तुम्ही, सांगा की ऐकते की ना. मला सांगा, तुम्हाला असं म्हणायचं की मराठ्याचा फायदा आता त्यांच्या खासदाराला झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागलात त्यांना. तुम्हाला 106चा फायदा झाला तवा 95ला नाही आले का तुम्ही मराठ्यात जीवावर? आता नाही आले मराठ्यात जीवावर. ते जरी 40 वर्ष होते, आम्हाला माहिती राव ते काही नाही दिलं म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय ना. तुम्हाला कळणार भाषा आमची. नाही, मुद्दा काय झाला? ऐका तुम्ही, मुद्द्याला का सांगू, आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला. तुम्ही एकदम टोकाचं बोललात आता. नाही, ती त्यांची हो ना, त्यांची त्यांनी म्हणावं, राष्ट्रवादीनं म्हणावं, शिवसेनेनं म्हणावं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे, आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे, नाही इच्छा आहे. तुमची काय नाही इच्छा? हीच गोड पेंट खायला लागलो दादा. मग तुमच्या वड्यात आम्हाला कुठे दाणे खराब करता? काय म्हणतो दादा? वड्याला दाणे देता, आम्ही काय करावं? जो मुद्दा काय पडायला लागला ना समाजाचा, मी तुम्हाला तीच मी भूमिका काय सांगतो, तुम्ही ऐकलंच नाही, तुम्ही दुसरंच कराल काढल्याचं. माझं वाक्यच पूर्ण होऊन देणार, तुम्ही मला अर्ध्या थांबवा लागला. थांबवायला तुम्ही घुसातच त्या मतदानाकडे आमच्या. आता खासदार पाडलेले तसं नाही, नाही, ऐकू घ्या दादा. मला काय म्हणायचंय, जी एकंदरीत जनरल जी चाललेलं आहे ना, जनरल जी चाललेलं आहे ती मी तुम्हाला तुमच्या कानावर घालतो की विषय काय चाललेला आहे माहिती का? तुम्ही नीट माझं वाक्य पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली. आयला मी ह्याला असं केलं तर कसं होईल, त्याला असं, ही तुम्हाला मला सांगायचा जी मुद्दा आहे का नाही, ह्याच्यामुळे काय करावं लागतं माहिती का? तुम्ही आता एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करता, तुम्ही सगळ्यालाच वळीनं बसवणं तुमची पण हे आहे ना. तुम्ही सगळ्याला बाबा काय करता तुम्ही सगळेजण, आता ह्याच्यात जी उघडं पडन ती पडन, ज्याला आपटायचं ते आपटल आणि ज्याला बसायचं ती बसल, असं माझं मत. थांबा त्यांचं वाक्य पूर्ण होते. थांबा आणि ह्याच्यामध्ये मला काय म्हणलं, आता तुम्ही एवढ्या आपल्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करता, तुम्हाला आता सगळ्याच पक्षाला समाजाची गरज असते, कोणाला नाही असं नाही. आता समाजाचा एवढा मोठा 40 वर्षाचा प्रश्न आहे. आता काय करावं लागते माहितीये का? माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्यांना जे एकदा तुम्ही विचारा, बाबा तुझं मत काय, ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल, कुठला का पक्ष असं ना, म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो, म्हणजे एकदा ही विषय तरी कुठंतरी फुल स्टॉप मिळेल. नाहीतर काय व्हायला लागलंय, ही कधीतरी फायदा घेते, ती कधीतरी फायदा घेते, सगळी व्हायला लागली समाजाची गुची, असं मला म्हणायचं. बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही. आता सांगतो तुम्हाला सांगतो जास्त खरंय वाल्या, माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही या 6 पक्षाला एकत्र बसवून. आमची जबाबदारी आहे, आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत, आमचे लेकर अडचणीत आहेत, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. कोण नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो, जो नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो. जसं तुम्हाला आता बघून घेतलं तसं समाज बघून घेत असतो. आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं आंतरवालीत ये म्हणायचं, काँग्रेसला इथं ये म्हणायचं, राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादीला इथं ये, तिन्ही शिवसेनेला इथं ये, भाजप एकच हे वाटतं, एक तर भाजपला इथं ये किंवा आणखीन कोण राहिले तर त्यांची परत म्हणत आमचं नाव नाही. काँग्रेसवाले म्हणतात आखी दादा आमची चाष्टा नाही, आमची जनतेची जबाबदारी नाही, ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या की आपण असं ठरवून करायचंय, ओबीसीतून आरक्षण देत. आमचं जनतेचं कसं काय ऐकते ते आले नाही ना दादा. आता ही प्रश्न आमचं काय म्हणणं, त्याचं उत्तर दिलं नाही तुम्हाला. ते नाही आले, तुम्ही बोलवले नाही आले, आम्ही तुम्हाला उत्तर दिलं राहू, तुम्हाला कळा ना. त्यांच्या ढोंगरावर लात मारून द्या, काढू द्या तुम्ही, बरोबर द्या तुम्ही.
घ्या तुम्ही. आम्हाला आम्ही द्यायचं एक होते ना, तुम्ही द्या आरक्षण. आम्हाला नाही नाही ते बाकीचं बोलायचं नाही मध्ये. तू मला घे इथला त्यांच्याच संघातून त्यांच्याच बाजूने बोलवतो गप उभा राहा मग. म्हणजे आता काय प्रचार करायला होतो का जातीला? आमचा मूळ मुद्दा इथं आहे की तुमचं नाही ऐकत ते तुम्ही बहुमताचे काय करायचं तुम्हाला त्यांची नाही येत तुम्ही उलट उघडा पाडा तुम्ही. तुम्ही नाही आलं तरी आम्ही मराठी ओबीसीतून आरक्षण दिलं आणि मराठी बागा कशी डोक्यात घेऊन नाचायचे तुम्हाला आम्ही बार सांगितलं तुम्हाला. सगळ्या दादा भावना आहेत नाही आम्ही तुमच्या सगळ्या पोहोचवणार आहेत. आणि माझी शेवटची भावना ही आहे की ती तुम्हाला सांगितली ती यांच्या समोर सुद्धा सांगतो की आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणून आम्ही तुमच्या मागं लागलो तर असं म्हणा. आता तुम्ही आमच्या मागं लागत आम्ही तुमच्या मागं लागलो की बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला की या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायला म्हणजे आम्ही कधीच होणार नाही दादा आमचं तर कधीच होणार. पण तुमचा म्हणजे हे बघा तुमच्या पक्षात सांगणं काय नाही तुमचं म्हणजे उद्या मला बोलू शकत नाही कोणी. तुमचा पक्ष आणि सत्ताधारीतले तिघही की यांनाच राजकारणात जायचं होतं यांनी संधी नाही दिली आम्ही त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा एक संधी द्यायची सरकारला की तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा मान्य करा. सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलंय हो कोण हा म्हणतोय कोण नाही म्हणतोय सांगायची नाही गरज. पण तुम्ही नुसतं तसंच जर म्हणत राहिलात नेरेटिव्ह पसरू कोणचा विरोधी पक्ष येत नाही बैठकाला. तुम्ही जर हे एकटाच नेरेटिव्ह पसरीत गेला तर दुसरा नेरेटिव्ह असा पसरणार आहे. मग भाजप का द्या ना म्हणजे तुमच्या त्यांच्या पुढे तुमचा नेरेटिव्ह जाईल समजून घ्या मला तुम्ही. मी सामान्य लोकातल्या मनातलं तुम्हाला सांगतो. तुम्ही आता कसा नेरेटिव्ह पसरायला लागला की ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं. मराठीचं आंदोलन ईडब्ल्यूएस घातलं मराठीचं आंदोलन घातलं आम्ही द्या म्हणलो तुम्हाला एसीबीसी आरक्षण. आमची मागणी आहे का? आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकीत इथं एसीबीसी 10% द्या नाही. आम्ही म्हणत होतो मराठा हा कुणबी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. तुम्ही आमच्या बोकांडी लागलं ते 10% तरी मान्य केलं आम्ही मराठ्यांनी केलं. ओके ईडब्ल्यूएस रद्द करून केलं तुम्ही. तुमचे दरेकर साहेब कालच घेतली का प्रेस पाहू तरी त्यांनी ते काय म्हणते की ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केलं 10%. आम्ही 10% द्या म्हणलो तुम्हाला. तुमचं सरकारचं म्हणणं होतं हे 10% आरक्षण घ्या. आमचं म्हणणं होतं नाही. त्यांची आरडी अशी होती की जर गुलाल उधळला माझं 13% फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं तर पुऱ्या राज्यात गुलाल उधळला तर 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले. त्याला की तो का फेडून टाकला मराठ्यांनी थोडा नाही. त्यांना वाटलं ह्यावेळेस तसं होईल मराठी राज्यात पुढे गुलाल उधळला का तुमच्या आमदारांनी एकामेका टकोरावर टाकला बाकी कोणी कोणाच्या टकोरावर टाकला नाही. तुम्हाला त्याच वेळेस लक्षात नाही आलं का की हे मान्य नाही. याचा अर्थ ईडब्ल्यूएस रद्द कोणी केलं मराठा समाजाला कळतंय. ज्यावेळेस हे दरेकर साहेब बोलले बघा तुम्ही किती निगेटिव्ह कमी करण्याच्या नादात वाढ होतोय किती हे तुम्हाला सांगून देतो मी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ग्राउंडवर काय चाललंय. दरेकर साहेब म्हणले ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं आंदोलकांमुळं तोटा झाला म्हणजे आमच्यांमुळं. आमची मागणी आम्ही मराठा समाजाला उत्तर देऊन टाकलं. एसीबीसीची मागणी आमची नव्हती 10%ची त्यामुळे आम्ही गुलाल उधळला नाही. जर आम्ही गुलाल उधळला असता तर ईडब्ल्यूएस आमच्यामुळे रद्द झाला असता. त्याचा अर्थ असा झाला असता कारण ते 10% आम्हाला मान्य आहे असा अर्थ झाला असता. त्यामुळे मराठ्यांना उत्तर मिळालं 10% गुलालच नव्हता. मग आम्च्यामुळे ईडब्ल्यूएस रद्दच नाही झाला. तुम्ही किती सांगितलं पटू प्लीज घेऊ एक दोन तुम्ही पत्रकार कामाला लावले चॅनल नाही म्हणणार मी कामाला लावले की जे मराठ्याला खूप जळतेत ते रोज तेच मांडीत. ईडब्ल्यूएस आंदोलनामुळे रद्द झालं ईडब्ल्यूएस मनोचारंगीमुळे रद्द झालं मराठ्यांमुळे रद्द झालं. आम्ही रद्द केलं. आम्ही बार सांगतो ईडब्ल्यूएस रद्द करू नका 10% पण ठेवा ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि कुणबीचा ऑप्शन पण खुला ठेवा. तिन्ही ठेवा. तिन्हीपैकी एक कोणचं घेऊ आणि त्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ. जास्त ग्रामीण भागात तुमच्याविषयी रोज जायला लागला हे तुम्ही समजून घ्या. काय होतंय काय काय वेळ तुम्हाला सांगू काय व्हायला लागलं सरकारच्या पुढं कधी कोणता मंत्री असू द्या मी माझ्याजवळ एवढी 20-50 दिसले म्हणजे मी अतिशहाणा म्हणून वागत असतो. की मस्ती असते जमिनीवर पाण्यात ठेवायचं बोलायचं काही पण. मी लाख आले तरी राजकारणाची भाषा बोलत नाही आणि 10 असले तरी बोलत नाही. काय होतं हे 10-20 आमदार समोर दिसले ना त्यांना वाटतं सगळे आपल्या बाजूने. इकडं लोक फाकले एक
ग्रामीण भागात काय चर्चा आहे आणि आपल्याला कुठला राव धनगर बांधव सामान्य तुम्हाला नाही बोलणार हो सामान्य तुम्हाला कसं येईल मी आज एक समाज काम करतो म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत नाही तर मी सुद्धा ज्यावेळेस असं होतं किंवा हे सामान्य सांगा तुम्ही नाही येऊ शकत सामान्यात काय खतखत चालली तुम्हाला नाही माहिती धनगर बांधवांना सामान्याला वाटतं एसटी आरक्षणाला विरोध करायला लावा लागले सरकार दिलं नाही म्हणजे विरोध करायला लावायला लागले शब्द वापरला ना सरकार विरोध करायला लावायला लागले येऊ नये म्हणून आणि दुसरं एसटी आरक्षण द्या ना तिथं गोरगरिबात नाराजी मराठ्यात काय नाराज चालली आम्हीच मारा खाऊन आमच्यावरच केसेस दाखवल्या आमचं हैदराबादचं गॅजेट असून आमचं लागू करत नाही आम्ही 83 क्रमांकाला असून सुद्धा कुणबी आणि मराठा एक हे 2004चा JR काढलेला असून सुद्धा स्थगित केलाय त्याच्यात फक्त थोड्या अतिशय कमी करायच्या त्यात सुलभ काम नाही एवढंच काम आहे 2004च्या JR मध्ये तुम्हाला कायदा बांधायची गरज नाही तुम्हाला अधिसूचना काढून हरकती सुद्धा मागायची गरज नाही इतक्या सोप्या गोष्टी आहेत हे करत नाही सामान्याला काय वाटतं की हे बेकार आहे आता काही समाज उदाहरण ते उदाहरण सांगतो तुम्हाला वाटतं नाव बारीक आहे काही समाज पण राज्यातला एकूण मतदार किती ते तुमच्या लक्षात येत नाही तुमच्या लक्षात हे आहे ना की लिंगायत समाज या राज्यात 4 नंबरला आहे लोकसंख्येच्या बाबतीत तुम्ही तुमच्या गावावर तोलिता आपल्या गावातील 3 टक्कर आहेत असं नसतं मग आता काही समाजाला काय वाटतं काही समाज मराठवाड्यात ओबीसी आरक्षणात बरोबर कसं आहे विदर्भात एसटी थी आणि खानदेश मध्ये एसटी थी आणि जात एकच आहे फक्त एक जात 3 जातीत असती का एकाच राज्यात एकच जात आपल्या तरी 4-5 समजा माले पाटील मानकी पाटील लेवा पाटील असे पाटील त्यांच्यात एकच आहे आता त्यांच्या मनाला काय वाटत असं आता ते माझ्याकडे शिष्टमंडळाला त्यांनी मला कसं हे बघा आता हे सरकारला म्याने सांगायला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे आम्हाला तुम्हाला सावध करायचं जसं काय आम्ही त्या पक्षाचे नाही रिअल समजून घ्या तुम्ही आता त्यांची मुलगी विदर्भातली मुलगी जर इथं गेली ती इथे एससीची इथं आली ओबीसी इथली पोरगी जर विदर्भात दिली तर तिथं कोणी खानदेशात दिली ती झाली एसटी आता आमचं लफडं सांगू तुम्हाला त्यांचं झालं आता आमचं लफडं असेल मराठवाड्यात विदर्भातली पोरगी गेली ती कोण आहे कुणबी म्हणजे ओबीसी आम्ही इकडे ओपन आमची पोरगी तिकडे दिली ती ओबीसी ओबीसी पोरगी ओपन आमचं पोरग कोणाचं पोरगी केली ओबीसीची कुणबीची आम्ही इथं मराठा आता दोघांचं ते लेकरू कोणाचं आणि ओबीसी आहे ना इतकं रक्त जाळून त्याच्यासाठी सांभाळलं आईची जात नाही लागत त्या लेकराला म्हणजे आई ना घरात चालती घरातली लक्ष्मी म्हणून चालती आणि तिच्या पोराला तिची जात नाहीये आमचा आंतरजातीय विवाह म्हणून तरी घोषित करा मराठा आणि कुणबी एक नाही तर आंतरजातीय विवाह सांगा मग काहीतरी सांगा ना आमच्याबद्दलचा न्याय करा काहीतरी न्याय सांगतो आणि शब्द वापरा मला पलीकडं सांगली साताऱ्यात येईल सिंधुदुर्ग मध्ये दाखवतो मुंबईत पनवेलला दाखवतो नवी मुंबईला दाखवतो नाशिकला उत्तर महाराष्ट्रात दाखवतो आमचे नाते मराठवाड्याचे इकडे पलीकडे बुलढाण्यात दाखवतो म्हणजे आम्हाला कसं जागाव हेच कळा ना काय चूक काय आमची फक्त तुम्हाला आमच्या भावना समजून नाही घ्यायचा तुमचा जीव गुतला मतदानात आता तुम्हाला क्लिअर सांगतो एका वेळी माझा विषय संपला तुम्ही जर ओबीसीचं मतदान करीत बसताल आमचं म्हणणं नाही तुम्ही त्यांना घेऊ नये किंवा मतदान घेऊ नये हे म्हणणं नाही त्या नादात पहिल्यांदा महामराठा विखुरलेला होता आता नाही सगळ्या ओबीसीची बरोबरी एकटा मराठ्याचं मतदान करणार ते मी लक्षात राहू दे ह्यो माझा शब्द काय ध्यानात ठेवा तुम्ही एकटा मराठा सगळ्या ओबीसीच्या मताची बरोबरी करणार एक नव्हता तोवर मात्र आम्ही इतकं धोसून तुम्हाला बोलू शकत नव्हतो आणि तुम्ही आम्हाला मोजित नव्हते मराठा जोर सामान्य सगळा एक झाला रिक्षा आणणारा मुंबईतला मराठा सुद्धा तुमच्याकडून नाही रिअल सांगतो पटवून घ्या नका घेऊ प्रत्येकाला वाटतं आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे माथाडी कामगाराला वाटतं किती दिवस आपण हमाली करायची तिथं हाणणाऱ्या वाटतं तिथं पाव चहा भट्टी टाकणाराला टपरी टाकणारा वाटतं किती दिवशी मुंबईत टपरी चालू आता महापौर अधिकारी झालं ते प्रत्येक शहरातल्या मराठ्याला खेड्यातल्याला आता वाटायला लागलं आणि हे तुम्ही बघताय स्वतः तुमच्या डोळ्याने सुद्धा मराठ्यांची भावना पूर्ण बदलली मग आता तुम्ही म्हणता ओबीसी जाईल ते मराठा चालला मराठा येईल तर ओबीसी चालला आता मार्ग काय काढा तुम्ही ठरा दोन्ही जवळ व्हायचे तर तुम्ही मार्ग काढा लक्षात येणे याच्यासाठी का मला खरं आहे
ही जी सारखं सारखं कच्ची वेळ त्याच्यामुळे आम्ही काय करायला लागलोय आमची ड्युटी काय आम्ही सगळेजण चर्चा करून आमचा काही रोल आहे म्हणजे सगळ्यांचा की हा कुठेतरी विषय आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही थोडा प्रयत्न करतो. तुमचा नाही रोल मा आहे. नाही नाही तुम्ही करताय ना आम्ही पण आमची जबाबदारी आहे. आपण रोल माझा आहे, माझंच आहे. मीच म्हणलं बाबा हो, आमचं आम्हाला आरक्षण द्या. आम्हालाच करत नाही तर किती प्रामाणिक बोललो. आम्ही काय केली तुमचं आम्ही एखाद्याला बोललो बोलल्यानंतर काय झालं आम्ही आता तुमच्याकडे जाऊ आणि विषय संपवा 29 तारखेच्या आत करा. नाही ऐकून तर 29 तारखेच्या आत करा, जेणेकरून एकदा जर आमचं ठरलं मला माघारी येता येणार नाही. थांबा, गडबड ना करू. मी आमचं जर समाजाचं एकदा ठरलं तर मी समाजाला सोडून मी मागे येऊ शकत नाही. तुम्हाला म्हणजे रिअल आहे ते शब्द सांगतो. मला फसवायचं नाहीये, मला सुद्धा माझ्या समाजाला फसवायचं नाही. माझी जबाबदारी आंदोलन उभा करताना होतं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे. ते मी दिलं की महाराष्ट्र सापला. हे बघा, मीडियाच्या समोर बोललोय मी. एकदा मी समाजाला बोललो होतो, मी आंदोलन उभा करताना मी ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देईन. ते दिलं, माझा राजकारणाचा विषय संपला. आणि जर एकदा 29 तारीख झाली त्याविषयी जर घटना मराठ्यांनी केली तर मी महाविकास आघाडीचं ऐकत नसतो आणि महायुतीचं ऐकत नसतो. क्लिअर ते सांगतो तुम्हाला आता. म्हणून आमचं म्हणणं आहे त्याला फळतच नको आम्हाला. इतकं किचकट आहे. आताच आमच्याकडे 200 उमेदवार झाले एका गावात. 150 माझ्या शेजारी 200. मला जाता म्हणतो म्हटलं डेट बरं या मी निवडून येऊ शकतो. गावात 6-7 उमेदवार झाले. आणि ते संघर्ष टाळावा, हे बी टाळावं. तुमची बेजारी वाचावी, आपली वाचावी. तुमच्याकडे इकडे येणार आहे ते मी सांगतो लगेच. ते म्हणले मला तिकीट नाही मिळालं का मी तुमच्याकडेच तिघात म्हणतो. तिघाचे लफडे माझ्याकडे आतापर्यंत 65 जण येऊन गेले. 62 63 मायाने राजपोटा. दादा आम्ही तुमचं काय मध्ये बोलत नाही तुमचं बोलताना. आता आमची काय झालं माहिती का सगळेजण आम्ही एक हा कुठं मिटाव म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहे. फक्त आमची एक म्हणजे असा गैरसमज नको की बाबा आम्ही स्पष्ट तुम्हाला फक्त पुरावा म्हणून मी धरलेले बस. पुरावा म्हणजे काय? पुरावा म्हणजे काय ते बी सांगतो लगेच. मग तुमच्या तर नको काय चिंतू परंतु माझ्यात बी नको. पुरावा म्हणजे काय की कोणी मला म्हणू नये याला आरक्षणाच्या आडून राजकारणात जायचं. म्हणून मी तुम्हाला सरकारला संधी दिली की तुम्ही जा सरकारला बोला, आमचा आम्हाला द्या. नाही दिलं आणि मला जर उद्या कोणी म्हणलं याने आरक्षणाच्या आडून राजकारणात गेला तर तुम्ही हेच पुरावे. मी यांना पाठवलं होतं. आता मग त्याचे परिणाम आणखीन वाईट होणार हे सांगतो. त्याचे परिणाम सरकारविषयी आणखी असं होणार की आमच्या माणसानं तुम्हाला संधी दिली पुन्हा तरी तुम्ही दिलं नाही. याचा अर्थ आता तुम्ही उभाच राहू नका थोडक्यात. म्हणजे तुम्ही नाही हे सगळेच अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. मी हे विनत करत नाही, काय नाही. आम्हाला खऱ्या तिकडे जायचं नाही. ठरल्याप्रमाणे देऊन टाका, मोकळे व्हा. एक वेगळा विषय परवा जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर झाली SC/STच्या बाबतीत त्याच्यामध्ये वर्गीकरणाचे जो म्हणजे अजून समजून नाही घेतला. पण आपल्याला विनंती की तो विषय पूर्ण समजून घ्यावा. त्याचा आपल्याला इफेक्ट काय होतं. SC/ST त्यांनी काय केलं SC/ST मध्ये आता वर्गीकरण करायचं ठरवलं. अबकडं टाईप ते कदाचित OBC मध्ये होईल. त्याचा आपल्यावर काय नेमका इफेक्ट होणार आहे त्याचा वर्गीकरण करावं असं राज्य मागासवर्ग आयोगाने दिलंय का आपल्याला. आता ऑर्डर 7 जणांचा बेंच होता. 7 पैकी 6 जणांनी एकत्रित ऑर्डर केली. तो विषय मला माझं मत जरा बघून गेला त्याचा आपल्याला इफेक्ट काय त्याच्यामध्ये आता कुठले समाज वर्गीकरण होणार आहे. आता तुमचा अभ्यास जास्त त्या विषयी परत बोलू आपण. आम्ही अभ्यास करतो. मी आज घेतो. बरोबर मी आज घेतो. आता याचं घ्यायचं एक पॉईंट घ्यायचं झालं ते 3 मधले ऑप्शन SCBC EWS किंवा हा ती मी तो पॉईंट मी तुम्हाला वाचायला आणि ती अर्जंट मध्ये पाहिजे कारण विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू आहे. तुम्हाला त्याशी सांगितलं होतं मुंबई गेली की तुम्ही बोला. त्या दिवशी मला फोन आला.
आमची भूमिका काय राहणार नाही म्हणजे काय जेवढे टोकाला जाऊन आम्ही तिथं थोडं सांगून जे पदार्थ पडून घ्यायची पडा बाकीचं कुठं मेन लय विषय राहिला तर तुम्ही थोडं बस हस्तक्षेप करा आणि बसा. आमचं तेवढंच म्हणणं आहे, बाकीचं आमचं दुसरं काय म्हणणं नाही. बरोबर तिकडे सत्ता आहे म्हणजे विवाह जुळवण्यामध्ये तिकडे सत्ता नसते. मात्र सत्ता बी नाही घातली तरी चालतं. तिकडे सत्तामध्ये लग्न कशी होतील नेते नातेवाईकांमध्ये. फॉर्म भरले फॉर्म भरले ते रद्द करायला पाहिजे ना. ECBCच्या अगोदरचे फॉर्म आहेत ना ते 10% आरक्षण द्यायच्या अगोदरचे फॉर्म आहेत. तुम्ही ते रद्द कशाला करता? आणि आता रद्द करायला पुरवठा द्यायला लागले. समजा आता तुम्ही 10% आरक्षण दिलं त्याच्या अगोदर EWS मधून फॉर्म भरले पोरांना ते रद्द करू नका तुम्ही. आता त्यांचं वाटलं होईल ना माहीतच ठेवा. आणि 10% दिल्याच्या नंतर निवडणुकीच्या काळात आणि काही मधल्या काळात ते प्रमाणपत्र निघले नाही कोणचे 10% ECBCचे त्यावेळेस पोरांनी EWS मधून सुद्धा अर्ज केलेले. मग आता तुमचं सुरू नव्हतं हे 10%.
मग त्यांचा काय दोष आहे? त्यांनी ईडब्ल्यू घेतलं ती बी पोरं म्हणजे दिल्याच्या नंतर ते रद्द करू नका आणि तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. ओबीसी मध्ये कुणबीचं पण विद्यार्थ्यांसाठी आणि कुणबीला सुद्धा जे आपण त्यांना सांगितलं होतं की ईडब्ल्यूसी ECDCचं प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी 6 महिने ठेवा. तात्काळ निघत त्यांनी हो म्हणले. कुणबीला पण ठेवा ना म्हणा. कुणबीचे निघत नाही एक पोरांचं फॉर्म फेकून द्यायला लागले. कुणबीचं पण ते तसं ठेवा आणि ईडब्ल्यूचं सुद्धा ऑप्शन खुला ठेवा. विद्यार्थ्याला कोणचं हे घ्यायचं हे 6 महिन्यात जे पत्र आणून देईल हे तेव्हा राहील. ते नाहीच दिलं आयगेच केली तर मग ते ओपन मध्ये त्याचा दोष आहे. मग तो त्या सरकारचा दोष नाही. म्हणजे फटके पुढे बसले. पुन्हा पुन्हा सांगतो हे तुम्ही हो म्हणून न केल्यामुळं तुम्हाला काय वाटतं सरकारला आपण देऊन लोकांची नाराजी कसं काय? तर तुम्ही नुसतं देताय अंमलबजावणी. एक तुम्ही त्या मुलींच्या शिक्षणाचं केलं हे सांगितलं एक आता ईडब्ल्यूचं आणि ECDCचं याच्यावर नाराजी आहे पोरांची. हे जर ओपन केलं तर नाराजी पोरांची निघत. कारण पोरं घरी बापाला येऊ सांगतो म्हणजे पोरग नाराज प्लस बाप नाराज. त्याच्यामुळे त्याचा शेजारचा विद्यार्थी पण ओपनचा नाराज होतो. म्हणजे एवढा याचं मतात रूपांतर होतं. ही वाकडी तिकडे वाट इतकी भयानक चालली ही अशी. दुसरी आता नाराजी मुलींची नव्हती तर ती तुम्ही वाढून चंद्रकांत दादांनी सांगितलं उच्च शिक्षणापासून सगळंच मोफत. मग आता जर मुलीला तुम्ही सगळ्या मला आज काय सांगितलं होतं वाचीला की आम्ही मराठीच्या मुलीला मोफत शिक्षण करतो. तुम्ही त्यांना सांगितलं होतं हो मुली भेदभाव का करता तुम्ही जातीवाद? त्याचे जाऊ दे सगळ्याच्या लेकराचं कल्याण होणार त्यात काय जात. तर ते म्हणले हे योग्य मुद्दा राव सगळ्यांच्या जातीचं जर हे बोला आम्हाला ते म्हणले आम्हाला असं वाटलं की तुम्ही म्हणता नुसतं मराठीचा ठेवा म्हणून. म्हणलं आम्ही नाही बोलत जातीवाद कारण आमच्या डोक्यात काय कारण आम्ही का सेकंड भुजबळच्या शाळेत कवाच नव्हतो द्या या कराच फक्त आमचं असं सगळ्या जातीला खाऊ द्या खायचं. मग आम्ही सगळ्या मुलींना द्या म्हणलं तर त्यांनी ते मोफत केलं. आत्ता पुणेकडून फीस घेतली. आता आता मुलींचं काय चाललंय यांनी आम्हाला मोफत केलं फीस घ्यायला लागली. असं करा आता त्याची तात्काळ अंमलबजावणी करा आणि ज्या मुलींकडून फीस घेतली वापस करा. काम नाही म्हणा मला लक्षात येणार नाही तुम्ही थोडं मला समजून EWS आणि ECDC हे जे मुद्दा आहे ना आता ही जर राज्याला लागू असेल याचे प्रमाणपत्र निघत नाही. जी निघाल नाही ती ठेवू. बरं हे निघत नाही पण पोरांचं म्हणणं आहे की हे धाकमुख हे उडणार आहे समजून घ्या. म्हणजे टिकणार नाही उडणार. पोरांना वाटतं EWS सुरू पाहिजे. म्हणजे पोरांच्या जनतेच्या पोरांची तुम्ही हे जनतेची भावना लक्षात घ्या. पोरांचं म्हणणं हे टिकणार नाही. जसं की आता बिहारचं त्याचं झालं का ऐका तेव्हापासून जास्त पोरं मतळून गेले. त्यांचं झालं आपलं होईल नाही हा भाग लांब आहे पण तिकडचं झाल्यामुळे 50% वर गेल्यामुळे ते उडालं. हे उडाल्यामुळं पोरं याच्यातून फॉर्म भरायला तयार नाही. तर तुम्ही EWS ऑप्शन ठेवा अडचण बघा तुम्ही हे उठवला तरी तुम्हाला अडचण नाही. हे उठवला तरी नाही. कोणचा तिन्ही पैकी एक घेईल ते आपण बघू कायदेशीर काय माहिती घेऊ आपण. काय करताय की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आम्ही मंगळवारी त्यांच्याबरोबर बैठक करतो. मुलीचं फीज सगळी चर्चा करतो. वर्षापासून शिक्षण घ्यायचे बरं सांगितलं नाही
सपोर्ट टाकू मी तुम्हाला क्लिअर द्यायला तुम्हाला ड्राफ्ट द्या आता उद्या देऊ तुम्हाला फायनल धरू नका. नाही नाव टाकून आम्ही कशाची काय आमदाराचे नाव होतं. त्यांच्या रेफरन्स आपल्या टीममध्ये आज नाही बोलबोल कोण वकील कोण आहे त्यांच्याशी आपल्याला बोलतायचं. त्रास देणे ही गल्ली कोण वकील असते यांची आणि आपले वकील आहे त्यांची बसून तुमची फायनल सांगायला येत होतं. ही तर काही विषय बिगर कोणतीच कटकट नाही. तुम्ही समजून घ्या सुंदर आहे ड्राफ्ट तयार झाले मग हे कोणाच्या हातात आहे गृहमंत्र्याच्या हातात राहायला गॅजेटच्या विषयी सरकारच्या हातात आहे. गॅजेट दोघांनी आणले. एक आता सरकार आणलं म्हणते दुसरं शिंदे साहेब समितीत आयुक्त साहेब सचिव होते त्यावेळेस त्यांनी एक आणले. सातारा संस्थान तर तुमच्याजवळच बॉम्बे गव्हर्नमेंटच्या तुम्ही त्या तिथंच आहे लायब्ररीत मुंबई तुम्हाला घ्यायचं एवढा अभ्यास करणार कागद घेऊन वाचत बसतो. तुम्हाला करण्याची गरज नाही ना. मागे करण्याची गरज नाही. असं नाही यांना अभ्यास नाही त्यातला समजा आता अभ्यास करायला लागले ते या चर्चेला लागून अभ्यास होत माझं म्हणणं सरळ समजून घ्या. सरकारला संधी आहे 28 तारखेपर्यंत पर्याय आहे. आम्हाला वाटतं संधी द्यावा त्यांना. आम्हाला राजकारण नाही जायचं. आता निर्णय तुमच्यापेक्षा काय करायचं म्हणजे आम्हाला पाठवून नाव ठेवलं कोणी म्हणून नाही आम्हाला महाविकास आघाडीचा आहे का काय महायुतीचा आहे का काय एवढं प्रामाणिकपणा आम्ही सामाजिक पदार्थ पाडायचं तेवढं पाडायचं पप्पाला जो प्रयत्न करतो प्रामाणिक भावना आम्ही करतो आणि तुम्हाला दिसून पण येईल. एवढेच भावना आहे समाजाची आरक्षण द्या. दादा तुम्हाला दिसून पण येईल. तुम्हाला जर तुम्ही खोट दिसले तर बघ मेडिकल एज्युकेशन सचिन आपण करतो.